म्हणताय तुम्हाला सुद्धा चिकन 65 आवडते, पण करायचं कसं हे प्रश्न पडलाय का? तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला काय वाटतंय आतून कच्चे किंवा वरतून असे काळे होतात, तर काही प्रॉब्लेम नाही. आज आपण त्याची स्टेप बाय स्टेप पूर्ण आपण व्हिडिओ बघूया, म्हणजेच तुम्हाला ह्याचं प्रमाण सुद्धा माहिती पडेल आणि त्याचप्रमाणे तुमचं चिकन कच्चं न राहता किंवा काळं न पडता मस्त असं कुरकुरीत आणि ज्युसी होईल. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघा, म्हणजेच तुम्हाला माहिती पडेल. तर चला आता आपण ह्याची पूर्ण मसाले ऍड करून घेऊया. मी इथे 250 ग्राम चिकन घेतलेलं आहे आणि मी ह्याला मस्त स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि ह्याचे पीसेस सुद्धा बघू शकता, असे मीडियम आकारामध्ये मी कट करून घेतलेलं आहे. तर चला आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले ऍड करूया. इथे 1 चम्मच मी आलं आणि लसूणची पेस्ट घेतली आहे. धनेपूड आहे अर्धा चम्मच. तुम्हाला जास्त बनवायचं असेल, अर्धा किलो असेल तर धनेपूड सुद्धा 1 चम्मच टाकू शकता. गरम मसाला 1 चम्मच. मी सर्व प्रमाण अर्धा चमच्यामध्ये घेतलेला आहे, कारण हे पाव किलो चिकन आहे. तर अर्धा चम्मच गरम मसाला. काळी मिऱ्याची पूड आहे अर्धा चम्मच. इथे मी चिकन मसाला घेतलेला आहे अर्धा चम्मच. थोडंसं फूड कलर घेतलेला आहे. तर 1 पिंच मी इथे खायचा सोडा घेतलेला आहे. त्या खायच्या सोड्यानेच आपली चिकन कसे असे ज्युसी होतील आतमधून आणि वरतून करपणार पण नाहीत. तर थोडंसं खायचा सोडा टाकणं गरजेचं आहे. तर त्यामध्ये आता मी थोडंसं लिंबू पिळून घेणार आहे. तर अर्धा चम्मच मी इथे लिंबू पिळून घेतलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ सुद्धा टाकून घेऊया. लाल तिखट टाकून घेते मी 1 चम्मच. इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी 2 चम्मच मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे, ते पण ह्याच्यामध्ये ऍड करूया. त्याचबरोबर इथे मी 1 अंडा घेतलेला आहे, तो पण ह्याच्यामध्ये आपण फोडून टाकूया. एकदम हॉटेल प्रमाणेच तुम्हाला चव येईल ह्याची. एकदा तरी नक्की करून बघा तुम्ही. तर आता ह्याला मी मिक्स करून घेते. तर शक्यतो आपण हातानेच मिक्स करूया चम्मचनी, कारण ह्याला मसाले चांगले असे लागणार नाहीत. आता हे पूर्ण मी चांगलं एकजीव करून घेते. तर बघू शकता आता सगळे मसाले मी एकजीव करून घेतलेले आहे. ह्या पूर्ण आपल्या चिकनला मस्त लावून घेतलेला आहे. तर आता चिकनला मसाले मुरण्यासाठी मी 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे, 5 ते 10 मिनिटं. आता 10 मिनिटं झालेले आहेत. चला आता आपण पटकन फ्राय करून घेऊया. आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे. आपण एक एक चिकन असं त्याच्यामध्ये सोडून घेऊया. मी एकदम असं कडकडीत पण तेल गरम नाही केलेलं आहे, कारण वरतून आपले चिकन असे काळे पडतील. असे थोडेसे अर्धे मी आता तळून घेणार आहे आणि अर्धी बॅच परत तळून घेऊया. आता आपण थोडंसं त्याला हलक्या हाताने असं मिक्स करून घेऊया. एका साईडने मस्त असे फ्राय झालेले आहेत. दुसऱ्याही साईडने आपण चांगलं फ्राय करून घेऊया. एक एक करून ह्याला मी पलटून घेते. तर ह्याला मस्त आता कुरकुरीत होईपर्यंत मी ह्याला चांगलं फ्राय करून घेणार आहे. आणि खायचा सोडा जरूर टाका तुम्ही. खायच्या सोड्यानेच आपल्या चिकनला असं ज्युसी आतून शिजणार पण आणि मस्त मऊ पण होतील आणि वरतून असे काळे होणार नाही. त्यामुळे खूप जरुरी आहे खायचा सोडा, कारण हॉटेलमध्ये सुद्धा खायचा सोडा वापरला जातो, पण ते लोक जास्त प्रमाणात वापरतात. आपण थोडंसं टाकलं तरी आपल्या चिकन 65 ला तीच चव येणार आहे. तर आता ह्याला मी चांगलं असं 5 ते 7 मिनिटं मी फ्राय करून घेणार आहे. आता 5 ते 7 मिनिटं मी ह्याला चांगलं असं फ्राय करून घेतलेलं आहे. तर बघू शकता मी ह्याच्यामध्ये जास्त फूड कलर न टाकता मी एकदम कमी प्रमाणामध्ये फूड कलर टाकलेला आहे. त्यामुळे आपलं चिकन 65 जास्त रेड न होता पण चवीला एकच नंबर झालेला आहे. फूड कलर काय आहे, पोरांना जास्त प्रमाणामध्ये चारायचं नाही, त्यामुळे मी एकदम कमी प्रमाणामध्ये टाकलेला आहे. आता आपण ह्याला काढून घेऊया. अशी मस्त एकदम कुरकुरीत पण झालेले आहेत आणि ज्युसी पण झालेले आहेत. बघू शकता, हे आवाजाने तुम्हाला समजलं असेल.
तर चला आपण दुसरी बॅच पण अशाच प्रमाणे तळून घेऊया. तर बघू शकता आपले चिकन 65 आता तयार झालेले आहेत. एकदम ज्युसी आणि वरतून कुरकुरीत असे मस्त चिकन 65 झालेले आहेत. तर व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला चिकन 65चा ते मला कमेंट करून सांगा आणि लाईक तर करायलाच हवं एक, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका.